चला तर मग आज एका अशा अद्भुत ग्रंथाबद्दल बोलूया, ज्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यात केवळ शब्द नाहीत, तर नशिबाचे खेळ बदलण्याची ताकद आहे. जरा विचार करा, एक असा ग्रंथ जो केवळ कागद आणि शाई नाहीये, तर एक जिवंत स्पंदन पावणारी शक्ती आहे. चला या अविश्वसनीय कथेच्या अगदी मुळाशी जाऊया. ही गोष्ट कुठल्या देवलोकात किंवा स्वर्गात सुरू होत नाही. ही गोष्ट सुरू होते आपल्यासारख्याच एका सामान्य माणसापासून, जो आयुष्याच्या अशा वळणावर उभा होता जिथे सगळं काही संपलं होतं. गाणगापूरचं ते पवित्र संगमस्थान, जिथे भीमा आणि अमरजा नद्या एकत्र येतात. तिथेच नामधारक नावाचा एक भक्त अक्षरशः कोसळला होता. त्याचं आयुष्य म्हणजे दुःख, दारिद्र्य आणि अपमान. त्याची वेदना इतकी टोकाची होती की तो आकाशाकडे पाहून विचारत होता, देवा, माझ्याच नशिबी हे सगळं का लिहिले आहेस? आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताची हाक अगदी मनापासून येते तेव्हा कुठून तरी उत्तर हे मिळतंच. अगदी तसंच झालं. तिथे एक अत्यंत तेजस्वी योगी प्रकट झाले. ते म्हणाले, बाळा, रडू नकोस. मी तुला एक अशी कथा सांगतो जी तुझं दुःख तर दूर करेलच, पण प्रत्यक्ष मृत्यूची भीतीसुद्धा घालवेल. आणि इथूनच सुरुवात होते त्या महाग्रंथाची, गुरुचरित्राची. आता सिद्धमुनी नामधारकाला आपल्यासोबत घेऊन जातात काळाच्या खूप खूप मागे, थेट त्या क्षणाकडे जिथे या महान गुरु परंपरेचा उगम झाला. गोष्ट आहे सत्ययुगातली. महासाध्वी अनुसूया. त्यांचं पातिव्रत्य म्हणजे त्यांची पतिनिष्ठा ही काही साधीसुधी नव्हती. ती एक शक्ती होती, इतकी प्रचंड शक्ती की तिच्या तेजाने देवलोक सुद्धा दिपून गेलं होतं. आणि याच अतुलनीय निष्ठेमुळे विश्वाच्या निर्मात्यांना पृथ्वीवर यावं लागलं. हे बघा, जे साधू आले होते ना, ते कोणी सामान्य साधू नव्हते. ते होते साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिची परीक्षा घेण्यासाठी. त्यांनी अटच अशी ठेवली जी ऐकून कुणालाही धक्का बसेल. पण अनसूया, तिनं त्यात अपमान नाही तर एक संधी पाहिली. तिने आपल्या पतीचं स्मरण केलं आणि आपल्या साधनेच्या बळावर त्या तीनही देवांना लहान बाळं बनवून टाकलं. विचार करा, ज्यांनी विश्व घडवलं तेच आज तिच्या पाळण्यात तिची मुलं म्हणून खेळत होते. हेच तर सामर्थ्य आहे निस्वार्थ भक्तीचं आणि मातृत्वाचं. या घटनेवर प्रसन्न होऊन तीनही देवांनी मिळून तिला एक वर दिला की ते तिच्या पोटी जन्म घेतील. आणि यातूनच जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा. 3 मुख, 6 हात, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती एकाच रूपात पृथ्वीवर आल्या. आणि म्हणूनच ते ठरले आदिगुरु, म्हणजे जिथून गुरुतत्वाची सुरुवात झाली ते मूळ. पण गोष्ट इथेच संपत नाही. ही तर फक्त सुरुवात होती. कलियुगात जेव्हा अज्ञान आणि पाप वाढलं, तेव्हा त्याच आदिगुरूंना पुन्हा एकदा माणसाचं रूप घेऊन यावं लागलं. आंध्र प्रदेशातील पिठापूर गावात साक्षात दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला. ज्या वयात आपण अक्षरं गिरवत असतो, त्या वयात हे बालक वेदांवर अधिकार वाणीने भाष्य करत होतं. जणू काही ज्ञान त्यांच्यासोबतच जन्माला आलं होतं. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक मोठा अर्थ दडला होता. बघा, आपल्या अपंग भावांना त्यांनी एका नजरेत बरं केलं, हे सांगण्यासाठी की गुरुकृपेपुढे मोठ्यातलं मोठं प्रारब्धसुद्धा बदलू शकतं. अंबिका नावाच्या मातेला पुढच्या जन्माचं वचन दिलं, हे दाखवण्यासाठी की गुरु आणि भक्ताचं नातं एका जन्मापुरतं नसतं. आणि 16व्या वर्षी घर सोडलं, हे शिकवण्यासाठी की खरं प्रेम हे कुटुंबापुरतं नाही तर सगळ्या विश्वासाठी असतं. आठवते? मागच्या भागात आपण अंबिकेला दिलेल्या वचनाबद्दल बोललो होतो. तर ते वचन खरं ठरण्याची वेळ आता आली होती. आणि इथूनच कथा आपल्याला गुरूंच्या दुसऱ्या आणि सर्वात प्रसिद्ध अवताराकडे घेऊन जाते. विदर्भातल्या कारंजा गावात नरहरी नावाचा एक मुलगा होता. 7 वर्ष झाली त्याच्या तोंडातनं एक शब्दही बाहेर आला नव्हता. सगळ्यांनी त्याला मुकाच ठरवून टाकलं. पण मग त्याच्या मुंजीचा दिवस आला आणि जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या कानात गायत्री मंत्र सांगितला, तेव्हा तो केवळ ओम म्हणाला नाही, तर त्याच्या मुखातनं जणू ज्ञानाचा झराच वाहू लागला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद 4ही वेद त्याने म्हणून दाखवले. त्या क्षणी सगळ्यांना कळून चुकलं की हा कोणी सामान्य बालक नाही. या घटनेनंतर नरहरीने संन्यास घेतला आणि त्यांचं नाव झालं नृसिंह सरस्वती. त्यांनी संपूर्ण भारतभर पायी प्रवास केला आणि मग त्यांनी निवडलं ते स्थान, जे पुढे जाऊन लाखो करोडो भक्तांसाठी एक शक्तिपीठ बनणार होतं. ते म्हणजे गाणगापूर.
अरे बापरे, गाणगापूरचे चमत्कार म्हणजे एकाहून एक अविश्वसनीय घटना. एक वांजमेस दूध देऊ शकते? स्वामींनी दाखवलं, हो, देऊ शकते. एका निरक्षर माणसाच्या तोंडून वेदांचं ज्ञान वदवून त्यांनी मोठमोठ्या पंडितांचा गर्व उतरवला. मुस्लिम सुलतानाचा आजार बरा करून त्यांनी दाखवून दिलं की गुरुची कृपा धर्म किंवा जात बघत नाही. आणि एवढंच काय, मेलेल्या माणसाला जिवंत करून त्यांनी दाखवून दिलं की गुरु हा काळाचाही स्वामी आहे. प्रत्येक लीला ही एकच गोष्ट सांगत होती, जिथे श्रद्धा आहे तिथे अशक्य नावाचा शब्दच नाही. पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, अगदी अवतारी कार्याला सुद्धा. स्वामींच्या पृथ्वीवरच्या लीला पूर्ण झाल्या होत्या आणि आता त्यांच्या मूळ स्वरूपात परत जाण्याची वेळ आली होती. एके दिवशी स्वामींनी जाहीर केलं, माझं कार्य आता पूर्ण झालं आहे. मी आता श्रीशैल्य पर्वताकडे प्रस्थान करणार. ही बातमी म्हणजे जणू भक्तांच्या डोक्यावर वीज कोसळली. सगळेजण रडू लागले, म्हणू लागले, स्वामी आम्हाला असं सोडून जाऊ नका, आम्ही अनाथ होऊ. तेव्हा स्वामींनी त्यांना इतकं सुंदर समजावलं. ते म्हणाले, अरे गुरु म्हणजे फक्त हा देह नाही. गुरु हे एक तत्व आहे, एक शक्ती आहे. आणि त्यांनी आपल्या पादुका भक्तांना दिल्या. त्यांनी वचन दिलं की माझा देह जली दिसणार नाही तरी मी या पादुकांमध्ये सूक्ष्म रूपाने कायम राहीन. जो कोणी यांची पूजा करेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणजेच स्वामी कुठे गेले नाहीत, त्यांनी फक्त आपलं रूप बदललं. स्थूल देहातून त्या आता सूक्ष्म रूपात त्या पादुकांमध्ये वास करू लागले. यानंतर स्वामी घनदाट कर्दळी वनात गेले आणि दिसेनासे झाले. पण त्यांनी वचन दिल्याप्रमाणे नदीच्या प्रवाहातून त्यांनी प्रसाद म्हणून फुलं पाठवली. हा एक संकेत होता की ते आपल्या सगुण रूपातून निर्गुण रूपात विलीन झाले आहेत. हा शेवट नव्हता, ही तर एका नव्या रूपाची सुरुवात होती. आता गुरु फक्त एका ठिकाणी नव्हते, तर ते सर्वत्र उपस्थित झाले होते. मग ही सगळी कथा ऐकून नामधारकाचं आयुष्य तर बदललं, पण आपल्यासाठी यात काय आहे? तर गुरुचरित्राची फलश्रुती अगदी स्पष्ट आहे. असाध्य रोग बरे होतात, घरात धनसमृद्धी येते, निपुत्रिकांना संतान प्राप्ती होते, वाईट शक्तींपासून संरक्षण मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जीवनातल्या कुठल्याही वादळात टिकून राहण्यासाठी परम मनःशांती मिळते. सिद्ध मुनींनी ही कथा सांगताच नामधारकाचं आयुष्य सुखाने भरून गेलं. गुरूंचं वचन आजही तितकंच खरं आणि शक्तिशाली आहे. ते आपलं वचन पाळायला आजही तयार आहेत. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपलं मन ते स्वीकारायला तयार आहे का? आपली श्रद्धा तेवढी दृढ आहे का? मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं